मतदान केंद्रावरील एका चिमुकल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। ते म्हणजे मतदान केंद्रावरती कर्तव्य बजावणाऱ्या आईसह तिचं चिमुकलं बाळ सुद्धा तिला साथ देताना बघायला मिळतंय। महाउत्सवाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। एका बाजूला मतदारांनी अगदी सकाळपासूनच म्हणजे मतदानाला अजून सुरुवात झालेली नाही पण अगदी सकाळपासूनच मतदारांनी रांगारांगेवर सुरुवात केली आहे। तर दुसऱ्या बाजूला लोकशाहीची हा जो उत्सव आहे तो व्यवस्थित पार पडावा यासाठी अनेक कर्मचारी देखील कामाला लागलेत। आपल्यासोबत मंदाताई आहेत आणि मंदाताईचं छोटूसं बाळ देखील या उत्सवात आपल्या आईला जणू काही मदत करतंय की काय असं दिसतंय। अगदी सकाळी सकाळी जर त्या आता ड्युटीवर इथं आलेल्या आहेत अगदी 5-6 वाजता त्यांना घरातनं निघावं लागलं असं। पण थेट मंदाताईशी बोलूयात। ताई, अगदी छोटंसं बाळ सोबत आहे आणि दिवसभर तुमच्यावर एक जबाबदारी आहे, काय नेमकी दिवसभरात तुमच्याकडे काम असणार आहे? आमच्याकडे काही काम आहे तर हे व्हीलचेअर आहे आणि फर्स्ट एड बॉक्स आहे। जे दिव्यांग येतील ना, दिव्यांग माणसं येतील, वयोवृद्ध येतील त्यांच्यासाठी ही सेवा आम्ही देणार आहोत। पण बघितलं तर बाळाला घेऊन काम करणं आणि त्यात एवढं मोठं म्हणजे हा सगळ्याला येतो, लोक येत राहतील जातील, आनंद वाटतोय सगळ्याच्या मध्ये सांगितलं? आनंद वाटणारच झालं। काम म्हणजे एक जबाबदारी आहे ना, त्यांनी दिली तर ते स्वीकारायला लागणार ना, त्याच्यासाठी हे करावंच लागणार आहे। तो खेळेल आज दिवसभर, त्याला काही अडचण? खेळेल काहीतरी होईल, आता त्रास थोडं देईल आणि खेळेल पण याच्या आधी कधी बाळाला घेऊन असं म्हणजे मतदानाच्या वेळी किंवा याला? फर्स्ट टाइम आहे, फर्स्टच बाळ आहे, फर्स्ट टाइम आहे। अगदी कौतुक आहे। अजून एक ताई आपल्या सोबत आहेत, तुमची म्हणजे सहकारी आहे सोबत तुमच्या। खरं तर ही वेगळी जबाबदारी आहे, स्पेशल किड्स येतील, स्पेशल लोक येतील, व्हीलचेअर असेल, वयोवृद्ध येतील, काय नेमकी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, कसं हे सामील झालं उत्सवात? आम्हाला म्हणजे सगळे हे नागरिकांची सेवा करण्याची जबाबदारी दिलेली आहे आरोग्य विभागाकडनं। आम्ही ती निश्चितच पार पाडू अशी आम्हाला आशा आहे। मंदाताई आज दिवसभर इथं बाळासोबत असणार आहेत, मात्र याच लोकशाहीच्या उत्सवात आपण बघतोय की ते देखील खूप चांगलं खेळतंय आपल्या आईला या लोकशाहीच्या उत्सवात, जणू ते देखील काही मदतच करतंय। आणि हा उत्सव जो आहे, हा दुसरा टप्पा जो आहे, अर्थातच उन्हाचा पारा इकडे चाललेला असताना मंदाताईंची ही जबाबदारी, ज्या पद्धतीने आपण बघतोय की दिवसभर बाळासोबतच मतदानाला येणाऱ्या प्रत्येकाला कसं जास्तीत जास्त त्यांच्या बूथपर्यंत नेता येईल, कसं जास्तीत जास्त मतदानासाठी लोकांना मदत करता येईल, याचबरोबर आपलं कर्तव्य देखील कसं बजावता येईल यासाठी मंदाताईसारख्या अशा अनेक मैत्रिणी लोकशाहीच्या उत्सवात सामील झालेल्या आहेत। राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, नांदेड।